मराठीसह दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे दिग्गज अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे। त्यांनी मराठीच नाही तर बॉलिवूड आणि टॉलिवूड मनोरंजन विश्वही गाजवलं। सयाजी शिंदे यांच्या बाबतीत एक मोठी बातमी आता समोर आली आहे। गुरुवारी अचानक त्यांच्या हृदयावरती शस्त्रक्रिया करण्यात आली। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। परंतु ही शस्त्रक्रिया नेमकी का करावी लागली ते जाणून घेऊया। गेले काही दिवस सयाजी यांच्या छातीत दुखत होते। त्यांना बऱ्याचदा अस्वस्थही वाटायचे। पण गुरुवारी त्यांच्या दुखण्यात वाढ झाली आणि ते स्वतः रुग्णालयात दाखल झाले। त्यांनी तात्काळ काही रूटीन चाचण्या करून घेतल्या, ज्यामध्ये 2D इको चाचणीमध्ये त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल कमी असल्याचं जाणवलं। त्यानंतर त्यांची एंजिओग्राफी करण्यात आली, तेव्हा हृदयाच्या 3 पैकी 2 रक्तवाहिन्या पूर्णपणे नॉर्मल होत्या। मात्र उजव्या रक्तवाहिनीच्या तोंडाकडे एक ब्लॉक आढळला। त्यामुळे पुढे त्यांनी आवश्यक त्या तपासण्या करून घेतल्या आणि याच तपासणी दरम्यान त्यांना तातडीने हृदय शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला। त्यामुळे सयाजी यांनीही शस्त्रक्रियेला होकार दिला आणि गुरुवारी 11 एप्रिल रोजी साताऱ्यातील एका रुग्णालयात त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली। ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून सयाजी शिंदे यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे। सयाजी शिंदे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत। मराठी नाटक आणि चित्रपट यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास अगदी बॉलिवूड आणि टॉलिवूड पर्यंत पोहोचला। मराठी, हिंदी सोबतच त्यांनी कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये काम केलं आहे। घर बंदूक बिर्याणी या सिनेमातून ते काही दिवसांपूर्वी झळकले होते। तर अभिनयासोबतच ते सामाजिक कार्यातही सक्रिय असतात। सह्याद्री देवराई या त्यांच्या संस्थेमार्फत ते महाराष्ट्रातील वनसंपदा वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। सोशल मीडियावर ते सातत्याने लोकांना वृक्ष संवर्धनासाठी आवाहन करत असतात। त्यांच्या हृदय शस्त्रक्रियेची बातमी कळताच चाहत्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे।